एंटरटेनमेंट ग्रुपच्या अध्यक्षा वैशाली मुके यांनी महिला दिनाचे औचित्य साधत दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांसाठी एक आगळावेगळा आनंद मिळावा म्हणून वेगळी थीमचे अट्रॅक्शन घेऊन महिला दिन विशेष सोहळा मोठ्या जल्लोषात सानपाडा येथे पार पडला। कार्यक्रमाला महिलांची एकच गर्दी पाहायला मिळाली। यावेळी महिलांनी वेगवेगळ्या प्रांताचे कपडे परिधान करून ढोल ताशावर नृत्य केले। तसेच महिलांसाठी गायन, नृत्य असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले। यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचे सत्कार करण्यात आले। तसेच कार्यक्रमात भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेस बक्षीस व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच यावेळी VN एंटरटेनमेंटच्या अध्यक्षा वैशाली मुके यांनी सांगितले की या संस्थेची सुरुवात 25 महिलांपासून आम्ही सुरुवात केली होती। त्यांच्या ग्रुपमध्ये आता 350 महिलांचा समावेश आहे। त्यांच्या या कार्याला शैलजा म्हात्रे यांचा खूप मोठा सपोर्ट आहे आणि त्या सर्व महिला ॲक्टिव्ह आहेत। वय वर्ष 30 पासून ते 85 वयोगटातील महिला त्यांच्या ग्रुपमध्ये सभासद आहेत। या नेहमी वेगवेगळ्या थीम देऊन महिलांना एक वेगळा अट्रॅक्शन आणि नटण्यासाठी, सजण्यासाठी संधी आनंद देतात आणि सगळ्या परंपरा जपतात। आमचा सखी सहेली ग्रुप आहे, 5 वर्षापासून चालू आहे आणि आम्ही असे विविध प्रोग्राम करतो ज्याच्यामध्ये जास्त मनोरंजनाचा भाग असतो। हळदी कुंकू म्हणा, मंगळागौर, पण मनोरंजनाकडे आमचं जास्त आहे। त्याच्याबरोबर आम्ही बाकी कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक जबाबदाऱ्या त्यासुद्धा पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो। ओके, छान प्रोग्राम। ॲक्च्युली वैशालीमुळे आम्हाला इतक्या काही वस्तू मिळतात ना करण्यासाठी, म्हणजे आम्ही दिवसभर घरात असे कंटाळलेले बसलेलो असतो, पण एक विरंगुळा तिने म्हटलं वैशालीने की चला हे करूया की आम्ही लगेच तयार, अगदी उत्स्फूर्तपणे। आणि आजचा कार्यक्रम तर अफलातून होता, म्हणजे विचारही नव्हता केला की आमचा रेट्रो लुक वगैरे, इतकं सगळी थीम हिची होती। नाही, खूप छान, म्हणजे असं वाटलं आम्ही परत 70s मध्ये गेलो, जे आम्ही कधी पाहिलंही नव्हतं ते आज आम्ही अनुभवतोय। ॲक्च्युली खूप छान अनुभव होता। अतिशय सुंदर प्रोग्राम झाला आत्यानी वैशाली ताईंनी खूप, आणि त्या खूप डीप इतका विचार करतात की माझ्या प्रोग्राम सगळ्या प्रोग्राममध्ये असते, पण आज मला खूप मनाला लागलं ते त्यांनी त्या 3-4 लेडीजचा सत्कार केला ज्यांनी आयुष्यात एवढे कष्ट करून नवरा नसताना किंवा काही एवढ्या डिफिकल्ट सिच्युएशनमधनं आपल्या मुलाबाळांना वर काढला आणि त्यांचा सत्कार करून त्यांना मान दिला। म्हणजे मी एक खूप हाय लेवल घरातनं येते, त्यामुळे मी असलं काही बघितलेलं पण नाही जन्मात की बायका ॲक्च्युली एकट्या असतात आणि त्या कशा वर करतात, मला सर्वाईव्ह करतात। मी इमॅजिन पण नाही, मी खूप प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमधून आलेली आहे, त्यामुळे हे सगळं बघून मला इतकं मनाला लागलं की खरंच बाई किती स्ट्रॉंग आहे ते आज मला कळलं की यांना बघून आज, आणि त्यांचा सत्कार झाला, त्यांना किती मान दिला, खूप छान वाटलं, ते खूप मनाला लागलं माझ्या। हॅट्स ऑफ टू आत्या आणि वैशाली की हे या गोष्टी सुद्धा त्यांनी विचार करून, या सगळं नुसतं हे 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 हसत खेळत नाहीये, अपार्ट फ्रॉम दॅट हे सगळं पण म्हणजे ते सुद्धा आमच्यातलेच आहे, त्यांच्या कष्टाची चीज झाली, एवढं सगळं त्यांना रिस्पेक्ट दिला, हे खूपच सुंदर होतं। वैशाली आणि आत्यांनी घेतला ते असे वर्षानुवर्ष हे कार्यक्रम करतात आणि एकदम उत्तम प्रकारे त्या पार पाडतात। त्यांना सगळ्या महिलांशी कसं जमवून घ्यायचं किंवा त्यांना कसं सांभाळून घ्यायचं हे त्यांना, त्यांच्या अंगामध्ये खूप कला आहे आणि त्यामुळे त्यांच्या मागे खूप महिला उभ्या राहतात। त्यांनी एखादा कार्यक्रम करायचा ठरवला तर तो कसा व्यवस्थितशीर पार पाडायचा हे त्यांना दोघींना खूप छान जमतं आणि आम्हाला पण तो कार्यक्रम करून खूप मजा येते आणि खूप एन्जॉय होतो कार्यक्रमात। आणि त्याच्यामध्ये एकदम 15 वर्षापासून 20 वर्षापासून ते 70-80 वर्षापर्यंतच्या लेडीज ह्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात आणि आमच्यासारख्या पण वयस्कर बायका पण असा लुक करून कार्यक्रमाला येतात, हे आम्हाला खूप अनुभवायला मिळतं, कारण आम्ही असं कधी केलेलंच नसतं आणि हे वैशालीकडनं खूप वर्ष आम्ही हे शिकलो, म्हणजे मी तरी। आणि मी ज्या ह्याच्यामध्ये म्हणजे ज्या वातावरणात होते आता सध्या, त्यातनं मी इतक्या छानपणे तिने मला बाहेर काढलं आहे आणि मी 5-7 वर्ष झाले तिला जॉईन झालेले, पण त्यावेळेस माझ्यावरती वेगवेगळा प्रसंग आला होता आणि त्यातून मी बाहेर पडले, ते फक्त वैशालीमुळे। आणि आता त्याला हे आत्या आमच्या प्रूफ आहेत आणि त्या पण आमच्यासारख्याच खूप छान छान एन्जॉय करतात आणि खूप छान वाटतं कार्यक्रम। अशी व्यक्ती आहे की जी अथपासून इथपर्यंत प्रोग्रामला यशस्वीरित्या पार करणं आणि अतिशय सुंदर, जिथं रौनक असतं, चमकधमक असते, माणसाचं म्हणजे जिवंत होतो आणि सिरियसली गृहकार्य आटोपून, म्हणजे काय म्हणतात त्याला, वर्किंग वुमन म्हणा की हाऊसवाईफ म्हणा, प्रत्येक जण प्रत्येक जबाबदारी घरातली काय नसते, सगळे टेन्शन्स बाजूला ठेवून इथे सगळे एफर्ट लावून आम्ही डोक्यापासून पायापर्यंत जे काही लुक करायचा आहे तो आम्हाला वैशालीकडून
प्रोत्साहन मिळतं. वैशाली ॲक्च्युली प्रोत्साहनाचं सगळ्यात मोठं ठिकाण आहे. आणि सोबत आत्या, शी इज द एव्हरग्रीन गर्ल. पण सिरियसली मानावं लागेल की प्रोग्राम अतिशय सुंदररित्या पार पडला. अप्रतिम. आम्ही सखी सहेली ग्रुप हा 5 वर्षापासून आम्ही स्वतःचा पर्सनल ग्रुप तयार केलेला आहे आणि त्यामध्ये आमच्याकडे बऱ्याच संख्येने महिला आहेत. 8 मार्चला हा कार्यक्रम आम्ही करणार होतो, तर बऱ्याच महिलांनी त्याच्यासाठी वाट पाहिली, कारण 12वीची आणि 10वीची बोर्ड एक्झाम असल्यामुळे. मग जसा आम्हाला हा कार्यक्रम करायला उशीर झाला, तशी त्या दिवसामध्ये मला एक कल्पना, बऱ्याच आयडिया अशा सुचत गेल्या आणि प्रत्येक ग्रुपला आम्ही वेगवेगळ्या थीम दिल्या आणि त्यांनी भरपूर एन्जॉय केलं. आणि दुसरं सांगायचं म्हणजे ह्या ग्रुपला म्हणजे ह्या पद्धतीने मी जेव्हा करते कार्यक्रम, आता हा 3री वेळ आहे ही, तर त्याला मला शैलजा म्हात्रे म्हणजेच उर्फ आम्ही त्यांना आत्या म्हणतो, त्यांचा मला भरपूर सपोर्ट आहे आणि त्यांच्या जीवावरती मी उड्या मारते आणि माझ्या सख्यांच्या जीवावरती उड्या मारते. वेगळ्या प्रकारे कार्यक्रम करायचं असं मनात आलं आणि मग वेगळ्या वेगळ्या कल्पना सुचत गेल्या आणि बघितलं असेल तुम्ही आज वेगळ्या पद्धतीनेच झालेलं आहे सगळं. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.